झीरो मध्ये आपलं स्वागत। आणि आता बातमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची। लोकसभेच्या निकालानंतर सर्वात जास्त खतखत कुठल्या पक्षात असं विचारलं तर उत्तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस असं येईल। आणि त्यातही एकच नाव वारंवार केंद्रस्थानी येतंय, ते आहे छगन भुजबळ। नाशिक लोकसभेची लढत आठवते का तुम्हाला? नसेल तर मी सांगते। नाशिक जागेवरून महायुतीतल्या तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती। दादांकडून भुजबळ इच्छुक होते तर शिंदेंकडून हेमंत गोडसेंची दावेदारी होतीच। हा संघर्ष टोकाला गेला। शेवटी भुजबळांनी उमेदवार घोषित करण्यास उशीर झालाय असं म्हणत माघार घेतली। त्यानंतर 10 दिवसांनी नाशकात महायुतीनं उमेदवार दिला, निकाल आला आणि महायुतीचा उमेदवार पराभूत झाला। त्याचं विश्लेषण होण्याआधीच राज्यसभेची निवडणूक लागली। त्यात भुजबळांना पुन्हा एकदा दादांकडून खासदारकीची चर्चा सुरू झाली। त्यांनीही होकार भरला, पण काल ऐनवेळी सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळाली। पुन्हा एकदा छगन भुजबळांची संधी हुकली आणि आज त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या महत्वाकांक्षा उघड केल्या। त्या आधी पाहूयात। मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो। दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं, म्हणून मी कामाला लागलो। आणि ते माघार घेतल्यानंतर सुद्धा 12-15 दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली। म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस, त्याच्या आदल्या दिवशी। आता ह्या सगळ्याचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात। पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही, थांबावं लागतं काही वेळेला। सुनेत्रा पवारांना सर्वमतानं राज्यसभेची उमेदवारी दिली आहे असं म्हणत असतानाच भुजबळांनी आपल्या मनात खासदारकीची इच्छा होती हेही स्पष्टपणे बोलून दाखवले। त्यांच्या याच वक्तव्यावर होता आपला आजचा दुसरा प्रश्न। तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न, मी राज्यसभेसाठी इच्छुक होतो पण नाराज नाही, भुजबळांचं वक्तव्य। दादांच्या राष्ट्रवादीत सतत त्यांच्या आकांक्षावर पाणी, सगळं ऑलवेल आहे असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? छगन भुजबळ आज पुण्यात होते, आज अजितदादा सुद्धा पुण्यात होते। भल्या सकाळीच दादांनी कामाचा आढावा, भेटीगाठीचा धडाका सुरू केला। छगन भुजबळांनी भिडेवाड्यासंदर्भात अजित पवारांची भेट घेतली। लोकसभा निकालानंतर अजित पवार यांच्या समोरची आव्हानं आणखी वाढली। त्यांनी आरोप प्रत्यारोपांची पर्वा न करता मोठी जोखीम घेत आपल्या धर्मपत्नीलाच राज्यसभेवर पाठवलं। सुनेत्रा पवार या बिनविरोध राज्यसभेवर निवडून आल्यात आणि शेवटी खासदार झाल्या। जसे बारामतीच्या बाबतीत विचारले गेले की सुनेत्रा पवार का, तोच प्रश्न अनेक मंडळी आजही या निवडीबाबत विचारत आहेत। तर उत्तर आहे की 13 इच्छुक असल्या कारणानं दुखावल्या जाणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी राहिली असती। त्यापेक्षा सुनेत्रा पवारांना खासदारकी बहाल केल्यानं फारसं कोणाला आपलं राजकीय नुकसान झालं असं वाटणार नाही आणि नाराजी सर्वात कमी राहील। पण भुजबळ नाराज आहेत का असा प्रश्न विचारला जाऊ लागला। त्यावर आता अजित पवारांनी भाष्य केले आहे। पक्षात कोणीही नाराज नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले। ऑर्गनायझर मधील लेखातल्या टीकेला मात्र उत्तर देणं अजित पवारांनी टाळलंय। हे दादांत खोटं आहे। तुम्ही काय होतं सध्या, एक मिनिट, स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी ह्याच्यामध्ये नाराज नाही, प्रफुल्लबाईंनी सांगितलं, तटकरेंनी सांगितलं, तरी देखील काही जण, मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील, हे आमचा फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या पिकवलेल्या आहेत। त्या बातम्यात तसूभर देखील तथ्य नाही। त्याबद्दलचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने तिथं बसून त्या ठिकाणी घेतला आणि काल फॉर्म भरलेला होता। आता बातमी आली की स्क्रुटिनीमध्ये अर्ज मंजूर झालेला आहे। आता माघार घ्यायची वेळ आहे, त्या वेळेमध्ये जर उमेदवारांनी नाही माघार घेतली तर ते बिनविरोध आले असं समजायला हरकत नाही।
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या निवासस्थानी आतिषबाजी केली आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला. राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच पुण्यात पोहोचल्या. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून केसरी वाड्यासमोर त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी सोबत भाजप पदाधिकारी देखील उपस्थित होते. पुणे भाजपकडून सुनेत्रा पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. केंद्रात मंत्रिपद मिळालं तर काम करायला आवडेल असं त्या म्हणाल्या. बारामती सारखाच इतर तालुक्यांचा विकास करायचा आहे असं म्हणत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनाही त्यांनी टोला लगावला. पक्षाने पुणे शहर पक्षाने ठराव देखील मांडला की तुम्हाला राज्यमंत्री देण्यात यावं. ज्या पद्धतीने राज्यसभेचा ठराव केला होता त्या पद्धतीने मंत्री पदाचा देखील ठराव केलेला आहे. या संदर्भात काय वाटतं? माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपण आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करणार. नाशकात शिवसेना उभाठाच्या राजाभाऊ वाजेंनी शिंदे सेनेच्या हेमंत गोडसेंचा 1,60,000 मतांनी पराभव केला. त्यामुळे महायुतीचे उमेदवार निवड चुकली अशी चर्चा सुरू झाली. भुजबळांनी यावर वेळोवेळी प्रतिक्रिया देताना तिकीट जाहीर होण्यास विलंब झाला म्हणून माघार घेतली असं तर सांगितलंच, पण नंतर राज्यात महायुती मागे का पडली याचं विश्लेषण झालं पाहिजे असंही ते म्हणत आहेत. याला दुजोरा राष्ट्रवादीचे दुसरे मोठे नेते हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. स्वतः अमित शहांनी ओबीसी चेहरा म्हणून नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यावी असं सांगितलं होतं असाही दावा आज मुश्रीफांनी केलाय. छगन भुजबळ यांच्या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे तुम्ही राज्यसभेत जाण्याचा आग्रह मागे घ्यावा अशी विनंती केली असंही मुश्रीफ यांनी सांगितलं. स्वतःच अमित शहा साहेबांनी एक ओबीसीचा चेहरा म्हणून नाशिकमधून त्यांना तिकीट द्यावं असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु ती जागा जी होती ती शिंदे गटाची स्टँडिंग जागा होती. तिथं गोडसे हे खासदार होते. त्यांनी तो जागा द्यायला नकार दिल्यामुळं शेवटी भुजबळ साहेबांना ही जागा मिळू शकली नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता वळूयात दुसऱ्या राष्ट्रवादीकडे, म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार. पक्षाचे नवे खासदार निलेश लंके आज पुण्यात होते आणि त्यांनी थेट गुंड गजा मारणेच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. गजा मारणेकडून खासदार निलेश लंके यांचा सत्कार करण्यात आला. यावर सर्व स्तरातून टीका झाल्यावर खासदार लंकेंचं स्पष्टीकरण कमालीचे होते. गुंड गजा मारणेची पार्श्वभूमी माहिती नव्हती, अपघातानं मारणेची भेट झाली असं लंके म्हणाले. या भेटीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही भेट ही लोकसभेत केलेल्या मदतीचे आभार मानायला होती का असा खोचक प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. या टीकेला सुद्धा लंकेंनी उत्तर दिलंय. तर तिकडे लंकेंच्या समर्थनासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सरसावली. 2014 पूर्वी राष्ट्रवादी हा गुंडपुंडांचा पक्ष आहे अशी टीका भाजपकडून केली जायची हे विशेष. मला नंतर तास 2 तासांनी काही मला पुण्यातून काही मित्रांचे फोन आले तर तुम्ही ज्या भागामध्ये गेले तर ते काही नियोजित कार्यक्रम होता कारण मी सांगितलं फक्त सांत्वनपर भेट नियोजित होती, बाकी कोणाकडे जाणं हा माझा नियोजित नव्हतं. त्यामुळे मला थोडी पार्श्वभूमीनंतर माहीत झाली. त्यामुळे हा जो प्रकार घडला तो एक ॲक्सिडेंट झालेला आहे. त्या व्यक्तीचा माझा कुठला संबंध नाही, काय नाही. काही लोकांनी त्यांना हात केला आणि काही कार्यकर्ते त्यांचे जे होते प्रवीण धनवे म्हणून त्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या घरी ते गेले होते आणि तेव्हा यांनी हात केल्यानंतर हे थांबले आणि ते आपल्या परिचयाचे असतील असं समजून त्यांनी त्यांचा सत्कारचा स्वीकार केला. मला असं वाटतं निलेश लंकेंकडनं ही जी काही चूक झालेली आहे ती त्यांच्याकडनं चुकून झालेली आहे. साधारणपणे उमेदवार निवडून आल्यानंतर त्या लोकांच्या भेटीगाठी घेत असतात आणि आभार मानतात. कदाचित आभार मानायला ते गेले असावेत
कारण सुप्रियाताईंच्या लोकसभा बारामती लोकसभेमध्ये ज्या वेळेस त्या घटना घडल्या त्या गटाचा एक नेता अजून तिथे पोहोचला नाही. ते एक दूत म्हणून ते गेले असावेत, कारण लंके साहेबांचा स्वभाव फार सोज्वळ आणि सांप्रदायिक तत्वाला धरून आहे. आता जाऊयात पिंपरी चिंचवडमध्ये. बारामती पाठोपाठ आता चिंचवड मतदारसंघातही गृहकलह रंगण्याची शक्यता आहे. याला कारण ठरणार आहे आगामी विधानसभा निवडणुका. चिंचवड मतदारसंघात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा दबदबा होता. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप भाजपकडून निवडून आल्या होत्या. लक्ष्मण जगताप यांची राजकीय उत्तराधिकारी मीच आहे, त्यामुळे निवडणूक लढणारच असं अश्विनी जगताप यांनी म्हटलंय. तर लक्ष्मण जगताप यांचा भाऊ शंकर जगताप यांनीही मतदारसंघावर दावा केलाय. एकीकडे धीर आणि भाऊजाई यांच्यात असा गृहकलह पेटलेला असताना भाजपचे माजी सरचिटणीस अमोल थोरात यांनी मात्र या दोघांनाही उमेदवारी न देण्याची मागणी केली आहे. हे दोघेही गृहकलह असल्याचं दाखवत आहेत, मात्र आतून एकत्रच आहेत, पक्षावर दबाव टाकत आहेत असा आरोप थोरातांनी केला. साहेबांची उत्तराधिकारी म्हणून मीच दावेदार असणार आहे, कारण साहेबांनंतर सुद्धा मलाच पक्षाने मान दिलेला होता आणि त्याच्यानंतर साहेबांची राहिलेली जी कारकीर्द होती त्याच्यामध्ये साहेबांचे जे राहिलेले अधुरे प्रश्न होते ते पूर्णपणे सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नव्हे ते प्रयत्न मी पूर्णपणे केलेले आहेत. पक्षाकडे मागणी आहे का नाही हे वेळ आल्यावरच मी सांगेल, पण मी स्वतः इच्छुक आहे. तुम्ही काही झालं तरी लढणार आहात? हो, मी स्वतः इच्छुक आहे. लढणार आहात का? हो, मी लढणार आहे. अश्विनी जगताप जर असतील समोर तर ते वेळ आल्यावर काळ आल्यावर आपण ठरवूया. येणाऱ्या या विधानसभा तोंडावर असताना कार्यकर्त्याचं खच्चीकरण होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे भाजपमध्ये दिसलेलं हे नेत्यांचं गृहकलह हे पक्षासाठी घातक आहे. पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं हे दोघं एकच आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. केंद्रात मोदी सरकार स्थापनही झालं. त्याला 10 दिवस झालेत. मात्र त्या निवडणुकीच्या काळातील हादरे महाराष्ट्रातही अजूनही बसत आहेत. सांगली लोकसभा निवडणूक हाय व्होल्टेज झाली होती. इथे उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली होती, हे आपल्याला आठवत असेलच. त्यानंतर काँग्रेसमधून विशाल पाटलांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून लाखभर मतांनी निवडूनही आले. चंद्रहार पाटील 3ऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले होते. या निवडणुकीत ठाकरे विरुद्ध काँग्रेस असा तणाव झाला असला तरी त्याला एक कारण पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील असल्याचीही चर्चा रंगली होती. त्या सगळ्या प्रकाराबाबत जयंत पाटलांनी अखेर मौन सोडलं आहे. सांगली लोकसभा निवडणुकीत आपल्याबाबत गैरसमज पसरवले असं जयंत पाटील म्हणाले आहेत. सांगलीत आम्ही आघाडीचा धर्म पाळला, वेगळी कृती केली असती तर काँग्रेस शिवसेना दुखावली असती असा टोलाही जयंत पाटील यांनी मारलाय. आता 3.5-4 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. मानसिंगराव नाईक, सुमनताई, आम्ही सगळेच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहोत. जवळपास आता मी आकडा घेतला की टीव्हीवर सुरू होईल, राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार म्हणून मी आकडा घेतलाय. पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना मलाही बाहेर वेळ देण्याची गरज आहे. तिकडे शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांना दिलेल्या क्लीन चिटला अण्णा हजारेंनी विरोध केलाय. अण्णा हजारेंनी त्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारेंनी आक्षेप घेतलाय. न्यायालयानं हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास अण्णा हजारेंच्या वकिलांना वेळही दिलाय. या प्रकरणात 29 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. शिखर बँकेतल्या कथित घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेनं अजित पवारांना क्लीन चिट दिली होती. याच प्रकरणावर अजित पवारांना प्रश्न विचारला, मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून जाणं दादांनी पसंत केलं.
तर खासदार संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी अण्णांवरच कटाक्ष साधले. काय प्रतिक्रिया दिलीये ती पाहूयात. दादा अण्णा हजारेंनी पुन्हा याबद्दल मी अण्णा हल्ले, अण्णा बोलले, अण्णाने पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही. गेल्या 10 वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळे झालेले आहेत. भारतीय जनता पक्षातील जवळपास 10 मंत्र्यावर आरोप होते. त्यावेळेस अण्णा हजारे बोलले असते तर कदाचित भ्रष्टाचारांना आळा घालता आला असता. परंतु आज जे बोलले ते त्यामध्ये आम्ही एवढंच म्हणू की अण्णा हजारे आता झोपी गेलेले जागे झालेत याचा आनंद आहे. आता बोलूयात आजच्या भागात विचारलेल्या राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवरील प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. सुरुवातीला बघूया आजचा दुसरा प्रश्न. मी राज्यसभेसाठी इच्छुक होतो पण नाराज नाही, भुजबळांचं वक्तव्य. दादांच्या राष्ट्रवादीत सतत भुजबळांच्या आकांक्षांवर पाणी, सगळं ऑल वेल आहे असं वाटतं का? बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. एक्सवरून गजानन यन्नावार, नेत्यांच्या भांडणामुळे सामान्य कार्यकर्ता केव्हा पुढे येईल? एक्सवरूनच संदीप, हो राष्ट्रवादीमध्ये सगळं ठीक आहे. यूट्यूबवरून तेजपाल पाटील, छगन भुजबळांनी पक्षाची वाट लावली, त्यांनी शरद पवारांकडे परत जावे. यूट्यूबवरून मोहन पाटील, आपल्या घरातील माणसं मोठी झाली पाहिजेत, हे राजकारणात खूप वाईट आहे. यूट्यूबवरून ज्ञानेश्वर कदम, उमेदवारीबाबत भुजबळ म्हणतात मी नाराज नाही, तरी अशा चर्चा सुरू आहे, याचा अर्थ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीबाबत मुद्दाम पेरले जात आहे. फेसबुकवरून लेफ्टनंट डॉक्टर राज ताडेराव, सर्व राजकीय नेते सत्तेसाठी हपापले आहेत. फेसबुकवरून संजय जगताळे, यांना विधानसभा निवडणुकीत पराभव दिसतोय म्हणून हे असं करतायत. फेसबुकवरून अशोक जगताप, छगन भुजबळ सोडून जाणार वाटतं दादांना. इंस्टाग्रामवरून नागेश ढेपे, कुठल्याही पक्षात ऑलवेल नाही, सर्वांना आशा आकांक्षा आहेत, रेसमध्ये सर्वांना पुढे राहायचं आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आणि जे उशीर आले त्यांच्यासाठी आजचा दुसरा प्रश्न परत एकदा. मी राज्यसभेसाठी उत्सुक होतो पण नाराज नाही, भुजबळांचं वक्तव्य. अजितदादांच्या राष्ट्रवादीत सतत भुजबळांच्या आकांक्षांवर पाणी, सगळं ऑलवेल आहे असं वाटतं का? एकूण 11,000 मतं यूट्यूबवर, 60% होय म्हटलंय, 40% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 1,500 मतं, 75% होय म्हटलंय, 25% नाही. फेसबुकवर 40% होय म्हटलंय, 60% नाही. एक्सचा कौल 41% होय म्हटलंय, 59% नाही. गेल्या वर्षभरात अजितदादांखालोखाल सतत चर्चेत असलेले राष्ट्रवादीचे नेते म्हणजे छगन भुजबळ. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे ऐन भरात असताना त्यांना शिवसेनेतून फोडून शरद पवारांनी काँग्रेसमध्ये घेतलं होतं. त्यानंतर भुजबळांनी एक हाती ठाकरे आणि शिवसेनेविरुद्ध मोर्चा उघडत पवारांचा विश्वास सार्थ ठरवला होता. त्यामुळेच पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हापासून छगन भुजबळ पक्षाचे महत्त्वाचे नेते राहिले आहेत. अनेक कारणांमुळे आज ते अजितदादांसोबत आहेत. तसेच छगन भुजबळ जे आहे, जसा आहे
तसं बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत, पण गेले काही दिवस ते अतिशय संयम पाळताना दिसत आहेत. सुनेत्रा पवारांच्या निवडीवरही त्यांनी अत्यंत संयत प्रतिक्रिया दिली. गेल्या काही दिवसातली त्यांची वक्तव्य पाहिली तर ते वरकरणी शांत दिसत असले तरी त्यांच्या वक्तव्यांमध्ये किती अर्थ भरले आहेत याचा अंदाज लावता येणंही कठीण होत आहे. जरांगेंच्या आंदोलनावेळी मोठमोठे दिग्गज शांत बसले होते तेव्हा भुजबळांनी ओबीसींची बाजू घेत प्रतिकार केला, त्यामुळे मोठा रोषही पत्करला. ओबीसी चेहरा म्हणून त्यांचं महत्त्व राष्ट्रवादीलाही माहिती आहे आणि महायुतीलाही. लोकसभेत मराठा मतदार महाविकास आघाडीच्या बाजूनं गेला असा सध्या नॅरेटिव्ह आहे. तर मग आगामी विधानसभेला छगन भुजबळ यांच्या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादीला होणार आहे असं हसन मुश्रीफ सांगतात. त्याला ओबीसी व्होट बँकेची किनार असू शकते. भुजबळ नेमकं काय करतील? भुजबळांची समजूत कशी काढली जाईल? त्यांच्यावर कोणती जबाबदारी दिली जाईल? या सगळ्याकडे आपलं लक्ष असेल. तूर्तास 0 आवरमध्ये घेऊयात एक छोटा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.